कारण जळगावच्या बाजारपेठांमध्ये सोन्या आणि चांदीच्या दरात घसरण झाल्यानं ग्राहकांना काही अंशी दिलासा मिळाला। सोन्याचे दर जीएसटीसह प्रतितोळा 1,60,000 रुपयांवर पोहोचले, तर चांदीच्या दरात तब्बल 9,000 रुपयांची घसरण झाली आहे। या घसरणीनंतर चांदीचे दर प्रति किलो 2,54,000 रुपयांवर पोहोचलेले आहेत। बेसिकली ही ट्रेडिंग सायकल आहे। जसं शेअर मार्केट्स मध्ये आपण बघतो की बाबा शेअरची जशी सेलिंग अँड परचेसिंग वाढल्यानंतर, सप्लाय आणि डिमांड वाढल्यानंतर रेट कमी जास्त होत जातात, तसं गोल्ड सुद्धा भारतामध्ये M6 ला ट्रेड केलं जातं। ट्रेड केल्यानंतर जे काही सेलिंग आणि परचेसिंगचं जे काही प्रेशर येतं, त्यामुळे ते रेट हे नॅचरल इफेक्ट्समुळे ते हे कमी झालेले आहेत। कुठलीही इन्व्हेस्टमेंट ही दीर्घ काळासाठी चांगली असते। आज जर इन्व्हेस्ट केल्यानंतर फ्युचर त्यामध्ये बघा रेट हे कमी जास्त होतच राहतात। सोन्याने जर आजचा जरी विचार केला तर सोन्याने जे रिटर्न दिलेले आहे ते खूप चांगल्या पद्धतीचे रिटर्न हे आतापर्यंत दिलेले आहे। त्यामुळे सोनं हे